सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज गणपती बाप्पाचं विराजमान होणार आहे आणि आज आपण चाललोय गावी म्हणजे कोकणात। सो हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर न्यू व्लॉग। आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज गणपती बाप्पाचं विराजमान होणार आहे आणि आज आपण चाललोय गावी म्हणजे कोकणात आणि फोंड्यामार्गे चाललोय आणि आत्ता पोहोचलोय आपण राधानगरी बस स्थानकजवळ। आणि इथून आहे एक 55-60 किलोमीटरचा रस्ता आहे। सकाळी 4:30-5 वाजता निघालो होतो, तर बघूया किती वाजता पोहोचतो, कसा प्रवास होतो। आणि माझ्यासोबत आहे मॅडी आणि मम्मी, तर चला। मस्त ना रोड, मग क्या वाटतं आता आपण आलोय फोंड्यात आणि इथून आपलं गाव 14 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि अर्ध्या रस्त्यात आपण पोहोचू। हरकुळ मार्गे निघालोय आपण, हरकुळ आतून कनेडी वगैरे करत, तर गणपती मंदिर लागेल तिथून आपल्याला भिरवण्यासाठी लेफ्ट घ्यायचं आहे। तर बघा कसले गावचे रस्ते आहेत, एक नंबर झाले पावसात, सगळे हिरवळ पसरली आहे मस्त। बघूया पोचल्यावरती तुम्हाला दाखवतो घर कसं आहे आपलं। चला बघा, रस्ता एन्जॉय करा। गावामध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि ही आमची आहे ग्रामपंचायत भिरवंडे राईट साईडला। आणि इकडे आमची कोमल, शीतल आणि बायो हे असत गावातले। आणि हे बघा, आमच्या मंदिराचं बांधकाम चालू आहे, काही वर्षात बांधकाम पूर्ण होईल, मस्तपैकी मंदिर होईल। तर बघू मंदिर कसं होत आहे, बांधकाम चालू आहे व्यवस्थित। बघा गावातले रस्ते कसे अरुंद असत, या अरुंद रस्त्यात चालू मजा वेगळीच हा। आणि पुढे एक पूल येता, त्या पुलावर जर पाऊस पडलो ना जोरात तर पाणी येतं, पण आता पाऊस कमी आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही। मस्तपैकी चाललं, रस्ता पण बरो हा। बघा या पुलावरती पूर्ण पाणी वरपर्यंत येतं, वर म्हणजे गाडी घालूक नको तुमका, असं वरसून आमच्या डोंगरातून येतं या पाणी। हय मोठे गणपती विसर्जन करतात, ही बघा मुर्डेवाडी। आणि हय जर गेलो जांभूळ पाटल्यात आत, समोरची वाडी जांभूळ पाटले आणि त्याच्यातून लेफ्ट मारलास तर आमची आमनिपाची वाडी। तर बऱ्यापैकी गणपती हय पुलावरती खाली, पुलाच्या खाली विसर्जन करतात आमच्याकडे। हय बघा, हय विसर्जन करतात। मागच्या वेळी मी पण हय येईल विसर्जनात, धमाल असता भरपूर आणि आमचे करतात, मी तुमच्या लास्ट व्हिडिओ मध्ये दाखवलंय काय करतात। तर आम्ही आता घराकडे पोहोचू, जस्ट एंट्री वाचावं। आमच्याकडे किती 7-8 घरात नाही, किती घरात 9 झाली आहेत ना आता। बघा आता ह्या असा दिसतला तुमच्या सगळ्यांना घरात दिसतली आमच्या वाडीतली। समोरचं घर हा आमचा घर हा, त्या बघा समोरचं घर आमचा, ह्या राण्यांच्या गुरुजीकडे ह्या बाबू काकाचं घर आणि ह्या आमच्या हाऊस आहे गाडी। ही आहे पूर्वा आणि पूर्वाचा आज बर्थडे आहे, बर्थडे गर्ल पूर्वा। सो आपण पोहोचलोय फायनली घरी आणि डेकोरेशन तुम्हाला दाखवतो सुरुवातीपासून। बघा इथून चालू होत आहे एंट्रन्स,
ध्रुव काय करतेस तू? दुर्वा काढतेस? कशी काढतेस दुर्वा बघू? आता एक नाही दिला काढता दुर्वा. येतं मला. तर आम्ही आता इलव दुर्वा काढूसाठी फुला वगैरे काढलं थोडी बेलव काढलं आणि आता दुर्वा काढतोय पूर्वा. आणि मस्तपैकी क्लायमेट झालंय, मागे बघू शकताय असं धुकं पडलंय. पाऊस जो होता तो आता कमी आलाय आणि भात पण लावलाय. हे दिवाळीत आता कापतील माझ्या मते भात. हे बघा हय दिसता तो साकव थंय आमचं विसर्जन होता आणि आमची घरा असत हय ह्या सायटीक आणि ह्या रस्त्यान मगाशी आपण इल्लेलो. बघू शकता कसलो भारी नजारो झालो आहे. आता हिरवागार झाला सगळा. आणि हे बघा हय असत आमची दुर्वा. ही तिरड्याची फुला. हे बघा तिरड्याची फुला. आणि हे आमचे दोन मंडळी दुर्वा काढतायत. तर अशा तऱ्हेने आपलं गणपती बाप्पाचं विराजमान झालेलं आहे. आणि डेकोरेशन तुम्ही बघितलं असेल. श्री स्वामी समर्थ यांची छाया म्हणजे सावली अशा प्रकारचं एक डेकोरेशन आहे. मस्त डेकोरेशन केलंय. आणि मणपी बघू शकता तुम्ही. मणपी देखील सजवलंय. कोकणातले जे पारंपरिक जंगलातून मिळणाऱ्या वस्तू असतील त्याच्यापासून फुलांपासून फळांपासून हे डेकोरेशन केलेलं आहे. आणि आपलं नवीन डेकोरेशन लाइटिंग वगैरे पण इन्क्लूड आहे त्यामध्ये. तर बघा कसं वाटतं डेकोरेशन. आणि मूर्ती देखील सुंदर मूर्ती आहे. मस्त आहे स्वामींचं हे डेकोरेशन. आणि पूजा पण झाली आता. सो उकडीचे मोदक सुद्धा दाखवलेत नाही सध्या. आता आपण जेवायचं आहे. चला गणपती बाप्पा मोरया. तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आजचा आहे दिवस दुसरा आणि आज आहे गणपती बाप्पाचा उपवास. त्यामुळे दुपारी उंदरासाठी नैवेद्य दाखवलं जाईल, खीर दाखवली जाईल. आणि आज उंदरासाठी खास दिवस आहे. तर संध्याकाळी बाप्पासाठी फळं वगैरे दाखवली जातील, फळांचं नैवेद्य केलं जाईल. सो आज पण उंदरासाठी खूप खास दिवस आहे. आणि कालपासून जो पाऊस लागता तो मरणाच लागतो, थांबत नाही पाऊस. बघू शकतात पाऊस कंटिन्यू. आम्ही काल रात्री 12 वाजता येईल ना आरतीसून, तरी पण पाऊस होता. आणि पाऊस आजव लागतो. तर आज पाऊस कमी येऊ होयो. आणि सकाळची सुरुवात बघा चायसोबत, माझ्यासोबत बघू शकतात मॅडी पण चहा पिता. हे बघा सकाळची सुरुवात ही आमच्याकडे अशीच असता. आणि बघूया आज काय काय होतंय. सो कनेक्टेड राहा.
घेतल्यान लावून घेतले असं वाटतं. मागच्या